नमस्कार. न्यू रूट्समध्ये परत एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्यासोबत विजय पटवर्धन सर आहेत. नमस्कार. जुलैमध्ये सरांचं आपण हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं हेअरलाईनचं. ऑगस्टमध्ये पुण्यात क्लिनिक ओपनिंग झाली आणि आज आपण पुण्यात बसलेलो आहोत. सर राहणार मूळ पुण्याचे, पण सरांचे इतके बिझी शेड्यूलमुळं सिरियल्समुळं जे आम्हाला अपेक्षित होतं की पुण्याला आता क्लिनिक आल्यामुळं आता सरांचे रेग्युलर व्हिजिट्स वाढतील, पण ते उलटच झालं. ठीक आहे, पण आज आपण बघू शकता आता फेब्रुवारी महिना सुरू आहे, संपत आलेला आहे. जवळजवळ ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 7वा महिना सुरू आहे ट्रान्सप्लांटचा. तर तुम्ही बघू शकता की हेअरलाईन सरांची डिझाईन केली होती, त्यामध्ये टेम्पल्स आणि हेअरलाईनबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की हे खरंच आर्टिस्टिक आणि स्किलफुल वर्क आहे. हार्डवर्क हेअर ट्रान्सफरमध्ये असतंच, पण जेव्हा तुमच्याकडे स्किल आणि तुमच्याकडे जेव्हा एक्सपर्टीज येतो त्यावेळेस तुम्हाला ते नॅचरल रिझल्ट्स येतात. हेअर ट्रान्सप्लांट रिझल्टमध्ये काय अपेक्षित असतं आपल्याला? डेन्सिटी येणं खूप चांगली, म्हणजे मागच्या केसांना समोरची केसं मॅच होणं, त्यानंतर तुमचे टेम्पल्स जे असतात ते ओळखून येणं, हेअरलाईन ओळखून येणं, टेलर स्टिच न दिसणं आणि पूर्ण एरिया कव्हरेज होणं. सगळ्यात महत्त्वाचं हे रिझल्ट वर्षानुवर्षे टिकणं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता ह्या हेअरलाईनचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही बिलकुल ओळखू शकत नाही की ट्रान्सप्लांट झालेला आहे. असं वर केल्यानंतरसुद्धा खालून बघितलं तरी तुम्हाला लक्षात येणार नाही. साईडने तुम्ही जर का टेम्पल्स बघाल तर सेम जे स्मूथ हेअर हवे तुम्हाला तेच तुम्हाला मिळणार. बम्प्स कुठं तुम्हाला मिळणार नाही, असे फुगवटा आलेला असा कधीच दिसणार नाही. तर हेअरलाईनमध्ये हे टेम्पल एम पॅटर्न, एम शेप येणं अगदी खूप महत्त्वाचं असतं. समोरचे हेअर्स तुम्हाला खूप सॉफ्टरित्याने टर्न होणं गरजेचं असतं. तर हे तुम्ही पूर्णपणे सरांच्या एका केसमधून बघू शकता. असं आपण केलेलं आहे. तर सरांचे आपण आज थोडेसे मत जाणून घेऊयात. काय बोलला ते शब्द झालं की खरं तर ह्या बाजूला काहीच नव्हतं. इथे सगळे केस मागे गेले होते. अर्थात ते वारसा हक्काने आलं, ते माझ्या वडिलांचे पण इकडनंच टक्कल होतं, त्यांचेही गेलेले होते केस. सिरियलमध्ये काम करताना असं सतत वाटायचं की आपल्याला पण इथे केस पाहिजेत यार, मग तिथे कुठेतरी पावडर टाका आणि मग ती मेकअप आर्टिफिशियल कुठंतरी टाकलेल्या जागा भरा, असं चाललं होतं. कारण समोर येणारे जे हिरो होते ते सगळे एवढे चांगले हँडसम, आणि मग त्याचा बाप आहे मी, त्याचं वडील आहे, तर तो सुद्धा चांगला दिसायला पाहिजे असं सतत वाटायचं. पण काय करता येईल. मग सर तुमचा पत्ता मिळाला मला. सुनील बर्वे, भरत जाधव या सगळ्यांनीच मला सांगितलं की यंदा भेटा, एकदा काहीतरी तुझ्यात नक्कीच बदल होईल. आणि खरंच हा बदल झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इथे केस नव्हते. तुम्ही सगळे ते काय म्हणता त्याला, टेम्पल रिजन म्हणता, तर इथे केस नव्हते. सरांचा आग्रह होता की इथे पण आपण लावूयात केस, बघूयात, आणि तर चांगले दिसतील. आणि मला सुद्धा अनिल कपूर वगैरे त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटायचं की ते आपल्याला पाहिजे यार, असं काहीच नाही आपल्याकडे. आणि ते तुमच्या कृपेत मला इथे पण केस आलेले आहेत. त्यामुळे स्वतःकडे बघायला खूप आनंद होतात. आणि जेव्हा आम्ही शूटिंग करतो त्यावेळेला अनेक कलाकार येत असतात, शूटिंगसाठी भेटत असतात. प्रत्येकजण मला विचारतो, अरे हे तुझे केस वाढलेत का, काय केलेत तुझं, की त्यांनाही कळत नाही आहे की ते ट्रान्सप्लांट केलेत का काय. मग त्यांना शेवटी सांगतो मी की हे ट्रान्सप्लांट केलेत, आणि निलेश पुंड या सरांनी माझ्यात हा बदल घडवलेला आहे. त्यांना ते विश्वास बसत नाही आधी, काय तू काहीतरी तू लावलेस, मग ते ओढून वगैरे बघतात. आणि मग मला त्रास झाला, ओरडतो अक्षरशः. पण मग त्यांना कळतं की हां नाही, हे चिकटवलेले किंवा पॅच केलेलं नाही आहे, हे केस आलेले आहेत डोक्यावरती. आणि मग अर्थातच पुढचा प्रश्न असतो की कोण आहेत, त्यांचा नंबर काय मला पाहिजे. पण खूप बरं वाटते मला आरशात बघितल्यानंतर, किंवा सिरियलमध्ये जेव्हा मी माझा लूक बघतो, जेव्हा माझा एपिसोड चालू असतो त्यावेळेला मी स्वतःकडे बघतो, तेव्हा मला खूप बरं वाटतं की हा करेक्ट विजय पटवर्धन दिसतोय. आणि ही खूप अर्थातच दिलीप पुंड सरांची. आमचा हाच प्रयत्न आहे आजकाल. आता रिझल्ट येतच आहे सर्वांना, डेन्सिटी सर्वांना येत आहे, एरिया कव्हरेज होत आहे. आता आमचा हेअरलाईनवर विशेषतः हे काम सुरू आहे की जो व्यक्ती तुम्हाला पहिल्यांदा बघत असेल त्याला ओळखता कामा नाही की तुम्ही ट्रान्सप्लांट करे. जर तुम्हाला कोणी विचारलं, अरे तू केस लावले का, मग ते मी म्हणाल की 100% यशस्वी हेअर ट्रान्सप्लांट नाही. तर तो आमचा सध्या प्रयत्न चालू आहे आणि आम्ही तो प्रत्येक पेशंटला देण्याचा प्रयत्न. नाही, अगदी कॅटेगोरीमध्ये बघतो तुम्ही. म्हणजे मी सुद्धा ते स्केच आपलं जेव्हा पहिलं झालं त्यावेळेला तुम्ही रेग आखत होतात, त्यावेळेला सुद्धा ती थोडीशी जरा वेगळी केली होती, की जेणेकरून असं ते वाटू नये की आपण कृत्रिम केलेलं आहे. नैसर्गिकपणे जसे केस वाढतील त्याप्रमाणे तुम्ही तशी लाईन
रेगुटली होती आणि त्याप्रमाणे ते केस लावले होते किंवा ट्रान्सप्लांट केले होते पुण्यात आपण. पण ते करेक्ट होतं. म्हणजे त्यावेळेला असं वाटत होतं की हे जरा थोडंसं खडबडीत आहे का, पण नाही, तर करेक्ट होतं ते त्यावेळेला, करेक्ट होतं ते. आणि आताही जे दिसतंय करेक्ट. ते 6 महिन्यांनी रिझल्ट आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा आता बरोबर झालं आहे ते. आणि जो अख्खा दिवस दिला होता तो अक्षरशः सत्कारणी लागलेला आहे. म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून आमची सर्जरी चालू होती, ती रात्री 9 वाजेपर्यंत चालू होती. मध्ये मध्ये असं वाटायचं की संपते की नाही आता हे. पण अजून एक रिलीफ असा होता की त्यावेळेला T20ची फायनल चालू होती, इंडिया आणि साऊथ आफ्रिका. ती बघत बघत एक कधी झालं ते पण कळलं नाही नंतर. आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी चालू आहे, त्यावेळेला सुद्धा आता योगायोग चालू आहे, योगायोग आहे. पण माझं पिच आता व्यवस्थित आहे, बॅटिंगसाठी व्यवस्थित आहे झालेलं आहे असं म्हणूया आपण. सरांचे खूप खूप आभार की सरांनी पुढे येऊन हे सर्व सांगितलं. बऱ्याच जणांना नको वाटतं, कळत नाही आणि नको वाटतं सांगायला, पण सरांनी मोठ्या मनाने येऊन सगळ्यांसमोर पुढाकार येऊन मत व्यक्त केलं त्यांचं, त्याबद्दल पण सरांचे आभार. ज्यांना ज्यांना आपलं टक्कल दिसतंय, आता आपण कसं दिसणार, आपण विद्रूप दिसतोय का काय असं वाटत असेल तर त्यांनी निलेश पूर्ण सरांना नक्की भेटावं. लोक तुम्हाला घाबरवतील की नाही ते करू नकोस, ते काही दिवसानंतर ते आपोआप गळायला लागतात, तो पुन्हा तू होतास तसंच दिसायला लागशील, असं काही होत नाही. असं व्यवस्थित झालेलं आहे. लोकांचा त्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका, आमच्यावरती विश्वास ठेवा आणि नक्कीच सरांकडे या. तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील आणि तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल नक्कीच. खरं हे ट्रान्सप्लांट कोणासाठी म्हणून नाही, आपल्यासाठी. आपल्याला आरशात बघितल्यानंतर आपण सुंदर दिसतो ना, बास जग जिंकलं आपण. चला भेटूया परत नवीन व्हिडिओ घेऊन. बघत राहा न्यूज. धन्यवाद. धन्यवाद.